नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाइड या ज्या पुस्तकामध्ये न्यूटनचे जे गतिविषयक नियम आहेत, एक न्यूटनचे गतिविषयक नियम हे फक्त गतिविषयक नाही, त्याचं नाव न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असं नसून त्याचं नाव खरं नाव लॉज ऑफ टाइम पाहिजे. ते मोशनचे लॉज नाही, मोशनला गव्हर्न करतात पण खऱ्या अर्थाने ते टाइमला गव्हर्न करतात. आणि अल्बर्ट आइन्स्टाईनची जी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी याचा उगम जो आहे ना तो युक्लिडीय जॉमेट्रीमध्ये युक्लिडीय भूमितीमध्ये तर आहेच, पण खरं जे मॅथमॅटिकली खरं जी सुरुवात झालेली आहे ना ते ॲझॅक न्यूटनने करून दिलेलं आहे. डिफरन्शिएशन ही जी प्रोसेस आहे, डिफरन्शिएशन म्हणजे टाईम डिफरन्शिएट होतो. टाईममधून स्पेस आणि टाईम या दोन गोष्टी बाहेर पडतात. डिफरन्शिएशन म्हणजे काय? टाइम हा स्पेसमध्ये कन्वर्ट होतो. डिफरन्शिएशन म्हणजे काय की टाइम हा दोन भागामध्ये कन्वर्ट होतो, साइन थिटा आणि कॉस थिटा. साइन थिटा आणि कॉस थिटा हे फक्त मामूली रेशो नाही, तर ते टाइम आणि स्पेस यांना गव्हर्न करणारे, यांना स्पेसिफाय करणारे रेशोज आहेत. तर नीट लक्षात ठेवा की अजूनही लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मॅथमॅटिशियनला, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या फिजिसिस्टना अजून ही गोष्ट समजलेली नाही की डिफरन्शिएशन ही एक टाइम फंक्शन आहे. कळलं का नाही? एखादी गोष्ट डिफरन्शिएट होतो म्हणजे टाइम डिफरन्शिएट होतो. साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आहे. याचा अर्थ काय? कॉस थिटाची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा आहे. याचा अर्थ काय होतो? नीट लक्षात ठेवा की टाइम जेव्हा डिफरन्शिएट होतो तेव्हा तो टाइम आणि स्पेस या दोन गोष्टी डिफरन्शिएट होतो. तर ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग जे आहे, नीट लक्षात ठेवा. टाइम जेव्हा एखादी फंक्शन डिफरन्शिएट होते का नाही, म्हणजे त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग काय? नीट लक्षात ठेवा. एखादी फंक्शन इंटिग्रेट होते का नाही परफेक्ट स्क्वेअर मध्ये. इंटिग्रेट होणं म्हणजे परफेक्ट स्क्वेअर मध्ये, आणि डिफरन्शिएट होणं म्हणजे रेक्टँगल स्क्वेअर मध्ये. नीट लक्षात ठेवा, हे जॉमेट्रिकल मिनिंग आहे. हे मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड हे जे माझं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये मी केलेलं आहे. तर वाचकांनी लिमिट h टेंड टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1 हे जे इक्वेशन आहे, हे जे कॅल्क्युलस मधलं जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन हे युनिव्हर्सल टाइम इक्वेशन आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तर हे मी या पुस्तकामध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर वाचकांनी पुस्तक वाचावं, त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती.